नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आपण वेगवेगळ्या विषयावर सायकोलॉजिकली त्याचप्रमाणे सोशली काय इम्पॅक्ट आपल्या मेंटल हेल्थवर होतात याबद्दल आपण चर्चा करत असतो. आज आपण विषय घेतोय की मुलं स्टडी का करत नाही. तर मुलं स्टडी का करत नाही, ते अभ्यास का करत नाही आणि मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून आपण काय करायला हवं. बरेचदा काय होतं की आपण फक्त हे बोलतोय की अरे माझा मुलगा ना अभ्यासच करत नाही किंवा माझी मुलगी अभ्यासच करत नाही, परंतु आपण आपला मुलगा आपली मुलगी अभ्यास का करत नाही याचं कारण कधीच समजून घेत नाही. मुलं म्हटलं की चंचल असतातच आणि छोटी मुलं म्हटलं तर ती खूप चंचल असतात. त्यांच्यामध्ये खूप सारी एनर्जी असते. हे झालं छोट्या मुलांचं. म्हणजे थोडी मोठी मुलं आहेत त्यांचं काय, ते का अभ्यास करत नाही किंवा आधी करत होते आत्ता करत नाही आहे, याची कारणे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मुलांना अभ्यासाच्या गोडी लावण्याआधी किंवा तो प्रयत्न करत असताना आपण काही गोष्टी त्यांच्याबद्दल जाणून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर नंबर 1 कुठली गोष्ट आहे, कारण समजून घेणे. आपला मुलगा आपली मुलगी स्टडी करत नाहीये म्हणजे नेमकं काय होतंय, का स्टडी करत नाहीये, त्याला स्कूलमध्ये शिकवलेलं समजत नाही आहे किंवा त्याला अभ्यास करायचा कंटाळा येतो किंवा तो फोकस होत नाही आहे किंवा त्याला ही शिक्षण पद्धती रटाळ वाटतीये किंवा बरेचदा शिक्षकांचा त्याला धाक वाटतोय की त्याच्या मनात एक न्यूनगंड आहे की इतर मुलांना लवकर समजतं आणि मला समजत नाही. हे कारण आहे की त्याचं अभ्यासात लक्षच नाही आहे. यापैकी कुठलं कारण आहे. बरेचदा यापेक्षा वेगळंही कारण असू शकतं की तो मुलगा आधी अभ्यास करत होता पण त्याच्यासोबत असं काहीतरी घडलंय, कुणी मुलांनी त्याची बुलिंग केली आहे, टीचरनी एकदा खूप त्याला पनिश केलं आहे. या कारणांनी सुद्धा मुलं डिस्टर्ब होतात आणि ते अभ्यास करत नाही. त्यामुळे कारण काय आहे हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेकंड, आपण हे सुद्धा करू शकतो की आपल्याला जर कारण जाणून घ्यायचं असेल तर मुलांना आपल्याला काही प्रश्न विचारावे लागतील. मग ते कुठले प्रश्न असतील तर मुलांना विचारा. त्यांना असं म्हणू नका की तू ना अभ्यासच करत नाही, कारण आपण मॅक्झिमम टाइम्स सगळेच पॅरेंट्स असंच म्हणतो, तू ना बरा होता आधी तरी थोडा अभ्यास करायचा, आता तर मुळीच अभ्यास करत नाहीये, बघ तुझे मार्क्स किती कमी पडले. तसं न बोलता त्यांना शांतपणे एखादी वेळ बघून त्यांचा मूड बघून त्यांना प्रेमाने विचारा आणि विचारण्याची पद्धत थोडी वेगळी ठेवा. त्यांच्यापासून जाणून घ्या की बेटा मी आज ऑब्झर्व करते एवढ्यामध्ये की तुझं थोडं अभ्यासात लक्ष नाही, काही प्रॉब्लेम आहे का, हे बघ काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी नक्की शेअर कर, आपण त्यावर सोल्युशन शोधू शकतो. त्यावेळी मुलं बोलायला लागतील. जर त्यांची काही बुलिंग होत असेल स्कूलमध्ये तर ते सांगतील किंवा त्यांना कुठला टीचरचं समजत नसेल तर तेही तुम्हाला सांगतील किंवा त्यांना सांगितलेलं डिफिकल्ट वाटतं, बरेचदा काही विषय मुलांना डिफिकल्ट वाटतात तर तेही सांगतील की मला तो विषय डिफिकल्ट वाटतोय त्यामुळे, किंवा त्यांना वेगळं त्यांचं मन लागत नाही, त्यांना खेळावंसंच वाटतं तर ते तसंही सांगतील की मला खेळावंसंच वाटतं, मला नाही वाटत अभ्यासात इंटरेस्ट किंवा मला तो सब्जेक्टच आवडत नाही. म्हणजे इन शॉर्ट
आपल्याला त्यामागचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता वळूया आपण आपल्या थर्ड पॉइंटकडे. मुलांसाठी छोटे छोटे आपल्याला गोल्स तयार करावे लागतील. कारण आपण समजून घेतलं आहे, त्या कारणाचं जी काही कारणं आहे त्या कारणांना बाजूला सारून त्यातून आपल्या मुलांना बाहेर काढून आपल्या मुलांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे त्यांच्यासाठी छोटे छोटे गोल्स तयार करावे लागतील. ते छोटे छोटे गोल्स म्हणजे काय? तर जर त्याला कुठला विषय कठीण वाटत असेल तर तो विषय त्याला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगा. एखादा विषय त्याला जास्त वाटत असेल त्याचा जादा क्लास लावा. किंवा त्याच्या मनात कसली भीती असेल, टीचरची भीती सुद्धा मुलांना खूपदा असते आणि कधी कधी असं होतं की मुलगा अब्सेंट असतो आणि त्यामुळे त्याचा तो पोर्शन झालेला असतो आणि त्या पोर्शनवर दुसरा पोर्शन डिपेंड असतो आणि मागचा पोर्शन स्कूल टीचरने ते घ्यायला हवं पण टीचर घेत नाही आणि त्या मुलाला आधीचा पोर्शन न कळल्यामुळे समोरचा पोर्शन कळत नाही आणि त्याला वाटतं की आपल्याला येत नाही आणि त्याचा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो आणि हळूहळू मग त्याला अभ्यासाची भीती वाटायला लागते की मला येतच नाही, कारण त्याला ते कळलेलं नसतं. जर अदर काही इमोशनल प्रॉब्लेम असेल की त्याला कोणी मारलं असेल, कुणाशी भांडण झालं असेल, जर टीनेजर्समध्ये असेल तर कुणा मुलीबद्दल किंवा मुलाबद्दल अट्रॅक्शन वाटत असेल किंवा त्यांचं इतर कुठल्या गोष्टीचं त्यांच्यावर दडपण असेल तर त्यासाठी आपण ते जाणून घेऊन त्याच्यासाठी छोटे छोटे गोल्स आपण तयार करू शकतो की हे बघ तुला या टेस्टमध्ये एवढे मार्क्स मिळालेत ना, मार्क्सबद्दल बोलू नका पण तू छान करतोय, तुला सगळं येतंय, आपण जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करूया आणि पुढे जाऊया कारण तू खूप हुशार आहेस. त्यांना पॉझिटिव्हली बोला. ज्या वेळेस तुम्ही त्यांना म्हणता की तुला येतं, तुला थोडे फक्त प्रयत्न करावे लागेल, मग त्यांना जर तुम्ही स्वतः शिकवत असाल हे बघ तू ना एवढे पोर्शन कर, मग आपण छान तुझा आवडीचा पदार्थ करूया किंवा तुझं एवढा पोर्शन तुझं झालं एवढं तर आपण छान विकेंडला फिरायला जाऊया. हे बघा तुम्हाला काही नाही काही तुम्हाला त्याला फीडबॅक देणं किंवा रिवॉर्ड्स देणं गरजेचं आहे. आपल्याला सुद्धा वाटतं ना की जर आपण फिमेलची गोष्ट केली की आपण छान एखादा वेगळा पदार्थ बनवला तर आपल्याला वाटतं की आपल्याला नवऱ्यानी, सासूनी किंवा मुलांनी की आपल्याला म्हणावं की आई छान झालं आहे, अगं छान झालं आहे हे, असं आपल्याला म्हणण्याची आपल्याला आपली ही अपेक्षा असते. ती तर मुलं आहे. तेव्हा छोटे छोटे गोल सेट करा आणि त्यांना रिवॉर्डसुद्धा द्या. शॉर्ट सेशन स्टडी पद्धती वापरा. जसं की 25 मिनिट अभ्यास करत आहे, शॉर्ट स्टडी सेशनचा खूप फायदा होतो, खूप जास्त फायदा होतो. फॉर एक्झाम्पल त्यांना आपण 25 मिनिट्स आपण त्यांना स्टडी करायला बसवा आणि त्याच्यानंतर त्यांना 5 or 10 मिनिट्स डिपेंड आपल्या किड्सवर डिपेंड करतं, आपल्या चाइल्डवर डिपेंड करतं, त्यांना 5 to 10 मिनिट्स त्यांना खेळायसाठी द्या, फ्री टाईम द्या इन शॉर्ट. नंतर परत 25 मिनिट्स त्यांना स्टडीला बसवा, परत फ्री टाईम द्या. म्हणजे ते बोर्ड होणार नाही, त्यांना कंटाळा येणार नाही. त्यानंतर जर थोडी मोठी मुलं असतील तर त्यांचा 45 मिनिट्स स्टडी टाईम करा आणि 10 to 15 मिनिट्स त्यांना शॉर्ट ब्रेक द्या, कारण प्रत्येकाला ब्रेकची गरज असते. तर मुलांना तो जो काही स्टडी आहे तो कंटाळवाणा वाटणार नाही, कारण ते रिफ्रेश होते. जो काही आपण ब्रेक देत आहोत त्यामध्ये ते रिफ्रेश होते. देन सोप्या स्टडी स्किल वापरा की सोप्या पद्धतीने आपण कसं त्यांना शिकवू शकतो या गोष्टीचा स्वतः विचार करा आणि सोप्या स्टडी पद्धती अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मुलांना ते समजेल आणि त्यांना नंतर समोरचा पोर्शन इझी वाटेल. जसं की सोपी स्टडी पद्धती म्हणजे काय, एका विशिष्ट पद्धतीने आपण केलं, मुलांना समजून सांगा की बेटा एकदा रीड कर, त्यानंतर रिकॉल कर,
या प्रोसेस खूप महत्त्वाच्या आहे. नुसतं रीड करून होत नाही. बरेचदा काय होतं, लर्न कर तेच ते लर्न. तर आधी लर्न कर, एकदा लर्न झाल्यावर तर रिकॉल करायचं कर. म्हणजे तुला किती आठवतं त्यातलं. जर खूप जास्त आठवत नसेल तर परत रीड कर, देन परत रिकॉल कर, आणि रिकॉल केल्यावर त्यानंतर राईट कर. जर तुम्ही ही मेथड वापरली तर मुलं जे काही त्यांनी स्टडी केला असेल त्याचा विसर त्यांना पडत नाही. देन मुलांना 2 मिनिट कोणताही विषय समजून सांगा. त्यांना एखादा टॉपिक द्या की तू 2 मिनिटं या टॉपिकवर बोल. डिपेंड, तो स्टडीशी रिलेटेड असायला हवा किंवा स्टडीचाच असायला हवा. कारण बरेचदा स्टडी म्हटलं आणि थोडा स्टडीशी रिलेटेड आपण एखादा टॉपिक त्यांना दिला तर ते बोलू लागतात. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि त्यांना डिस्क्राईब करता येतं, हे महत्त्वाचं. वारंवार रिव्हिजन केल्यास मुलांचा अभ्यास चांगला होतो आणि एकदा का त्यांना कॉन्फिडन्स आला की नाही मला हे येतंय, तर ते अभ्यास करायला त्यांच्या गोडी निर्माण होते. साधं सरळ आहे हो. आपल्याला एखादं काम येत नाही आणि ते काम आपल्याला ऑफिसमध्ये करायला दिलं तर आपल्याला कंटाळा येतो. आपण ते 10 मिनिटाचं काम करायला 1 तास लावतो, त्यातही आपल्या चुका असतात. कारण ते काम आपल्याला आवडलंच नसतं, ते काम आपल्याला येत नसतं. येत नाही म्हणून आवडत नाही. जर त्या मुलांना पहिले ती कामाची गोडी लावा, म्हणजे त्यांना आवडायला लागेल आणि ते आपल्याला जमतंय, येतंय आपल्याला, या आनंदामध्ये ते सगळा स्टडी करते. हे बघा, स्टडी करणे, स्टडीमध्ये गोडवा निर्माण आपल्या मुलांना करणे ही 1 आणि 2 दिवसात होणारी प्रोसेस नाही आहे. मी सांगितलं तुम्ही 4-5 दिवस केलं नाही. यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो. आपण जेव्हा झाड लावतो, म्हणजे एक सीड पेरतो, त्यावेळी लगेच मोठं झाड तयार होतं का? नाही, त्याला वेळ लागतो. तसंच आपली मुलं स्टडी करत नसेल तर त्या स्टडीची गोडवा निर्माण करण्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे. पण तुम्ही पेशन्स ठेवा आणि आपल्या मुलांच्या या पद्धतीने तो स्टडी का करत नाही आणि तो स्टडीचा गोडवा निर्माण करण्यासाठी या पायऱ्यांचा आपण नक्कीच उपयोग करू शकतो. शेवटी मी तुम्हाला हेच म्हणेल की प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि तुम्हाला कुठल्या विषयावर जर व्हिडिओ हवा असेल किंवा कुठल्या विषयावरचं माहिती मी सांगावी असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या काही समस्या असतील तर त्याही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. माझं एक काउन्सिलिंग सेंटर आहे, प्रांजल सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सेंटर. जर तुमच्या काही समस्या असतील, सायकोलॉजिकल समस्या असेल, एज्युकेशनल समस्या असेल, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, झोप येत नाही, असोमोनिया आहे, तर तुम्ही 9270173481 या नंबरशी संपर्क साधून आपली ऑनलाईन और ऑफलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता. त्याचप्रमाणे गुगलवर सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन आहे, तिथून सुद्धा तुम्ही कॉल करून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. तूर्तास इथेच थांबते. धन्यवाद.